टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जालन्यात भाजपचा जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू झाल्या. एकीकडे रावसाहेब दानवे यांचा गट तर दुसरीकडे माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा गट आता प्रयत्नशील आहे. आपल्याच गटाकडे हे जे पद आहे ते राहावं यासाठी दोन्ही गटात सध्या प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळते आणि तशी ताकद सुद्धा दोन्ही गटाकडून लावली जात आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री बबनराव लोणीकर साहेब, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मध्ये. मला सांगा, जिल्हाध्यक्ष पदावर मोठी चुरस निर्माण झाल्याचं जे चित्र आहे ते जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षाच्या पक्षांतर्गत तालुक्याच्या निवडणुका, जिल्ह्याच्या निवडणुका, राज्याच्या निवडणुका, देशाच्या निवडणुका ह्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत. इतर पक्षामध्ये एकदा जिल्हा प्रमुख झाला किंवा एकदा जिल्हाध्यक्ष झाला तर तो मरेपर्यंत जिल्हाध्यक्ष, एकदा प्रदेशाध्यक्ष झाला की तो जिवंत आहे तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष, एकदा राष्ट्रीय अध्यक्ष झाला की तो जोपर्यंत जिवंत आहे, हयात आहे तोपर्यंत तो राष्ट्रीय अध्यक्ष. ही पद्धत भारतीय जनता पक्षात नाही. 3 वर्षाला एकदा जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष हे बदलतात. हे चक्र आहे आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात आता जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुका घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडताना पक्षानं यावेळेला मध्य प्रदेश पॅटर्न राबवलेला आहे. तालुका अध्यक्ष पदासाठी 35 ते 45 वय असावं. आता 45 ते 55 वर्ष वय जिल्हाध्यक्ष पदासाठी असावं. त्याचं पूर्वीचं काम तपासलं जातं, मेरिट तपासलं जातं आणि हे सगळं पाहून त्याला जिल्हाध्यक्ष पद दिलं जातं आणि अधिकाधिक तरुणांना संधी द्यावी असं पक्षाचं धोरण आहे. त्याच्यामध्ये मागासवर्गीय आहेत, महिला आहेत, SC ST आहे, सर्वांना समावेश असा चेहरा दिला पाहिजे अशी सगळीकडे पक्षाची धारणा आहे. काही जिल्ह्यात महिला होतील, काही जिल्ह्यात SC, काही जिल्ह्यात ST. तर अशा पद्धतीनं आता हा बदल चालू आहे आणि पक्षाकडनं प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की मी जिल्हाध्यक्ष व्हावं. अर्थातच आता नारायणराव कुचेंनी इच्छा व्यक्त केली मला जिल्हाध्यक्ष व्हायचं. हरकत नाही, मराठवाड्यात एखादा चेहरा दिला तर पक्षाचं स्वागत आहे. पक्ष तळागाळापर्यंत नेण्यासाठी चांगला उपयोग होईल. म्हणजे नारायणराव कुचे यांना जिल्हाध्यक्ष करावं यासाठी तुमचं समर्थन आहे का? भारतीय जनता पक्षाचे आमच्याकडनं 3 नावं गेलेले आहेत. एकूण एकत्रित करून लोकशाही पद्धतीनं 6 नावं पक्षाकडं जिल्हाध्यक्ष पदाची मागणी आहे. पक्ष ज्याला करील त्याचं काम करणे, बाकी काय. ती अवस्था आहे. जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष ही एक पक्षातली व्यवस्था आहे. ते पद आहे, त्याला काही पगार नाही, त्याला काही मानधन नाही. ती एक पक्षाची रचना आहे. मागील अनेक वर्षापासून हे जे पद आहे ते दानवे गटाकडे होतं, मात्र यावेळेस तुमच्या गटाकडे यावं यासाठी तुमचा गट प्रयत्नशील असल्याचं कळतंय आणि तुमच्या गटाचे काही लोक इच्छुक सुद्धा असल्याची माहिती मिळाली. साहजिक आहे ना. एकदा जिल्हाध्यक्ष जालन्याचं झालं, भानर्गे पाटील. बद्री पठाडे बदलापूर मधून झाले. संतोष दानवे आमदार जिल्हाध्यक्ष. त्याच्यामुळे साहजिक आहे आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आळाचं जिल्हाध्यक्ष परतूर मंचाला यावं. बघू काय होतं. अशी सुद्धा माहिती मिळत आहे की माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक प्रस्ताव ठेवला होता की बद्रीनाथ पठाडे यांना पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदासाठी संधी द्यावी. मात्र तो प्रस्ताव जो आहे तो आमदार नारायण कुचे यांनी नाकारलेला आहे आणि त्याच प्रस्तावाला तुम्ही सुद्धा नारायण कुचेंना समर्थन दिल्याचं कळतं. रावसाहेबजी दानवे यांनी बद्री पठाडेचं नाव दिलं हे मी ऐकलंय. ती काही चर्चा त्यांनी माझ्यासोबत केलेली नाही. मला या विषयात काही माहित नाही. मी मात्र नारायण कुचे सारख्या आमदारांना, तडफदार माणसाला, पक्षानं दलित माणसाला संधी दिली तर त्याचा फायदा पक्षाला होईल म्हणून मी त्यांची शिफारस केली. 3 नावं पाठवलेली आहेत.
म्हणजे म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात पहिलीच अशी वेळ आहे की तुम्ही आणि नारायण कुचे यांचा गट जो आहे तो एकत्र आलेला आहे. खरं तर तुमचा मोठा सत्कार देखील नारायण कुचे यांनी केला. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात ही आता चर्चा सुरू झाली आहे. जालना ग्रामीण, घनसावंगी, बदनापूर विधानसभा, परतूर, बंठा 5 तालुक्याने मिळून आम्ही ते नाव दिलेले आहेत, 3 नाव. आणि मेरिट वरचे वयात बसणारी आहेत, शिकलेली आहेत, धमक असलेली आहेत, पक्षासाठी 18 तास काम करतील अशी नावं आहेत, निकषात बसणारी आहेत 45 ते 55 वयाच्या. त्याच्यामुळं पक्षानं तरुण, तडफदार, कर्तबगार काम करणाऱ्या माणसाला संधी द्यावी अशी पक्ष म्हणून आमची मागणी आहे. तुम्ही एक खरं तर महत्वाचे भाजपचे नेते म्हणून जिल्ह्यात तुमच्याकडे पाहिलं तर मोठा प्रदीर्घ अनुभव तुम्हाला आहे. तुम्हाला काय वाटतं कुठल्या विचाराचा जिल्हाध्यक्ष होईल? तुमच्या विचाराचा होईल की त्यांच्या विचाराचा होईल? भारतीय जनता पक्षात मी 40 वर्ष काम केलेलं आहे. एकेकाळी मी जे सांगल ते होत होतं. आजही मी पक्षाकडे सांगितलेलं आहे, माझ्या स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. अगदी मी मंत्रिपद मागायला सुद्धा गेलेलो नाही. त्याच्यामुळं करताना चांगल्या कर्तबगार माणसाची जिल्हाध्यक्षपदी निवड व्हावी. एखाद्या वेळी लोकप्रतिनिधी पद देताना कमी जास्त झालं तरी चालेल, पण त्याला पक्ष कळायला पाहिजे, घटना कळाली पाहिजे. जनतेत पक्ष घेऊन जाण्याची कुवत, धमक, ताकद असलेल्या व्यक्तीलाच पक्षाची संधी मिळेल. बरं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या आहेत त्या आता आलेल्या आहेत. 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असे आदेश जे सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी पदाधिकारी कामाला लागले आहेत. कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची जिल्ह्यात सुरू आहे? भारतीय जनता पक्ष गेली 25 वर्ष सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्हा परिषद सदस्य 23 आमचे, 4 पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या 4 भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष 25 वर्षापासून आहे. या वेळेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष नंबर 1 चा पक्ष असेल. फक्त सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे मागच्या वेळेस सारखं चित्र यावेळेस होऊ शकतं का? कारण तुमचा पक्ष जरी 1 नंबर असला तरी मागच्या वेळी एवढा मोठा पक्ष असून एवढे मोठे सदस्य निवडून आले असले तरी जिल्हा परिषद अध्यक्ष पदापासून हुलकावणी बसली. काही कारणामुळं आमचा मित्र पक्ष दुखावलेला होता आणि मग शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष हे 3 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपला शह देण्यासाठी युती केली. त्यावेळेला महाराष्ट्रात अशी युती कुठंच नव्हती. युतीचा फॉर्म्युला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षाच्या युतीचा फॉर्म्युला पहिला महाराष्ट्रातला जालन्यात झाला आणि मग राज्यात झाला. त्याच्यामुळं या वेळाला शिवसेना, एकनाथराव शिंदे गट 2 आमदार आहेत, अर्जुनराव खोतकर, हिकमतदादा उडान, मी, नारायणराव कुचे. आमच्या काही बैठका झाल्यात, मिटिंगा झाल्यात आणि यावेळेला ठरलंय की महायुतीचीच जिल्हा परिषद, महायुतीच्याच पंचायत समित्या, महायुतीच्याच इथून पुढच्या काळातल्या सगळ्या निवडणुका आम्ही विचारानं लढू. म्हणजे तुमच्या चौघांची युती जी आहे ती घट्ट आहे. अर्थातच. बरं विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महापालिकेचं आव्हान तुमच्या समोर आहे. जालना महापालिकेची निवडणूक आहे. नगरपालिकेचं रूपांतर आता महापालिकेत झाल्यानंतर पहिल्यांदाच महापौर पदासाठी सुद्धा अनेक जण आता कामाला लागले. काय वाटतं तुम्हाला? महायुतीचे या जिल्ह्यात 5 पैकी 5 आमदार निवडून आलेले आहेत. महापालिका महायुतीच्याच ताब्यात कशी आहे हा पहिला प्रयत्न असेल आमचा, की महायुतीचाच महापौर, पहिला महापौर पदाचा मान हा महायुतीचा असेल असा आमचा प्रयत्न असेल. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचणार? नेमकं व्हिजन काय असणार? शहरातले खूप मोठे प्रश्न आहेत ना. या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. मी पाणी पुरवठा मंत्री असताना 149 कोटी रुपये शहरातल्या टाक्या बांधण्यासाठी, शहरातली पाईपलाईन टाकण्यासाठी आपण 149 कोटी रुपये दिले.
नसता आज जालन्याची परिस्थिती काय असते. पाणी पैठणून आलं होतं, पण इथं वितरण व्यवस्थाच नव्हती. पाणी आलं होतं, पण टाक्याच नव्हत्या. 2 महिन्याला एकदा जालन्यात पाणी मिळत होतं प्यायला. आंघोळीला पाणी नव्हतं. पाण्यामुळे स्थलांतर होत होते. पाण्याचा प्रश्न असेल, शहरातल्या रस्त्याचा प्रश्न असेल, विकासासाठी केंद्र सरकारचा पैसा, राज्य सरकारचा पैसा या शहरामध्ये आला आणि महायुतीच्या काळातच या शहराचा जो काही तो विकास झालेला आहे. त्यामुळे महायुतीचाच महापौर होईल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काल एक भाषण केलं आणि त्यावरून संजय राऊत असं म्हणताय की 1 नंबरचं बकवास भाषण, अशी टीका संजय राऊतांनी केली. रात्रीची उतरली नसेल, गांजा फुकून बोलले असतील. राऊतांना मोदीजींची उंची काय आहे हे राऊतांना कसं कळेल? तो वेडा माणूस आहे. त्यांना संभाजीनगरच्या बाराळ्याच्या हॉस्पिटलमध्ये, येड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकून त्यांचं डोकं ठिकाण्यावर नाही. जागतिक पातळीवर मोदीजींचं नेतृत्व जगानं मान्य केले. आज 40-50 देश भारताच्या पाठीमागे उभा राहिले. आता राऊत यांची बालबुद्धी आहे. 16 वर्षाच्या लेकरासारखं बोलतात. युद्ध करायला पाहिजे. युद्ध कुठं करायला पाहिजे? आपण गोधडी पांघरून झोपून युद्ध होत नसतं. बकवास माणूस आहे. काय बोलल काय नाही यांना समजत नाही. शिवसेनेच्या पक्षाची प्रतिमा खराब केली या माणसाने. उद्धव ठाकरेंनी आता तरी विचार करायला पाहिजे. राऊत सारख्या विकृत स्वभावाच्या माणसाला वाटेल तो बोलणं. भारतानं युद्ध करावं. युद्ध करावं म्हणजे काय? युद्धाचे दुष्परिणाम काय आहेत माहिती आहे त्यांना? भारताच्या इतिहासात 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या इतिहासात अतिरेक्यांचे अड्डे, ज्यांनी लोकसभेवर हल्ला केला, ज्यांनी मुंबईवर हल्ला केला, असे अतिरेक्यांची तळ आणि अड्डे उद्ध्वस्त केले. महाराष्ट्रातले देशातले 1000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. 1000पेक्षा जास्त लोक शहीद झाले. अशा अतिरेक्यांना पाकिस्तानात जाऊन नेस्तनाबूत करणं, त्यांचे अड्डे नेस्तनाबूत करणं, त्यांचं पाणी बंद करणं. पाकिस्तान माझ्या तरी 50 वर्षाच्या आयुष्यात कधी असं जमिनीवर लोळताना मी पाहिलं नाही. पाकिस्तानला 70 वर्षात पहिल्यांदा एवढा मोठा धडा शिकवला मोदीजींच्या सरकारनं. आमच्या सैन्याबद्दल, आमच्या जवानाबद्दल, देशातल्या 140 कोटी जनतेला अभिमान स्वाभिमान आहे आणि एवढी लढाई लढली. आमच्या 2 कॅप्टन महिला पाकिस्तानात जातात आणि सिंदूर सारखं धडक मोहीम राबवतात. यापेक्षा काय केलं पाहिजे? राऊत हा वेडा माणूस आहे. नशात बोलतोय. रात्रीची नशा उतरली नसेल. मोदीजींबद्दल, अमित शहा बद्दल राजीनामा द्यावा म्हणजे किती पोरकटपणा आहे. राजीनामा मागण्याची वेळ ही. अरे 140 कोटी लोक सरकारच्या पाठीशी उभं राहिले, सैन्याच्या पाठीशी उभं राहिले. म्हणजे राऊत बालिशपणे बोलतात. राऊत बेजबाबदारपणे बोलत आहे. वेडा माणूस. आमच्या 2 कॅप्टन महिला पाकिस्तानात जातात आणि सिंदूर सारखं धडक मोहीम राबवतात. यापेक्षा काय केलं पाहिजे? राऊत हा वेडा माणूस आहे. नशात बोलतोय. रात्रीची नशा उतरली नसेल. मोदीजींबद्दल, अमित शहा बद्दल राजीनामा द्यावा म्हणजे किती पोरकटपणा आहे. राजीनामा मागण्याची वेळ ही. अरे 140 कोटी लोक सरकारच्या पाठीशी उभं राहिले, सैन्याच्या पाठीशी उभं राहिले. म्हणजे राऊत बालिशपणे बोलतात. राऊत बेजबाबदारपणे बोलत आहे. वेडा माणूस. आज ही वेळ आहे का गृहमंत्र्याचा राजीनामा घ्या, मग तुमच्या प्रधानमंत्र्याचा राजीनामा घ्या, राजीनामा घेऊन तुझ्याकडे चार्ज द्यायचा का? वेडा कुठला? असल्या वेड्या माणसावर खरं म्हणजे बोलू नये. पण शेवटी कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून राऊतला आताच वेळीच आवर घातली पाहिजे उद्धव ठाकरेंनी.
संजय राऊत यांनी देशाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन लाहोर मधून निवडणूक लढवली पाहिजे असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी राऊतांवर टीका केली. राऊत ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येणार नाही. राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. राऊत झोपेत बोलतात का नशेत बोलतात. महाराष्ट्र त्यांची खिल्ली उडवतो. लहान लहान लेकरं डोराकडची मुलं आमची त्याला हसतात. नक्की 1000% यांच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याचा विलास करणं उद्धव ठाकरेंनी खूप आवश्यक आहे. मगाशी तुम्ही आता असं बोलले की एक काळ असा होता की पक्ष आमचं ऐकत होता आणि आम्ही जे बोलल त्याला सहकार्य करत होता. आता जिल्हाध्यक्ष पदासाठी तुम्ही शिफारस केलेली आहे. काय वाटतं आता पक्ष तुमचा विचार घेईल का? गेली 40 वर्ष पक्षाकडे एखादी बाजू मांडली तर पक्षानं आमची ऐकली. आजही आम्ही पक्षाकडे एखादा प्रस्ताव दिला, एखादी बाजू मांडली तर पक्ष 1000% आमचा ऐकतो. पण जिल्हाध्यक्ष तर एकच होईना. 6 नावं गेलेत त्याच्यापैकी एक जिल्हाध्यक्ष होईल. 2-3 तर नाही करता येणार. त्याच्यामुळं काय होईल आता सांगता येत नाही. पण मेरिटवर व्हावं आमचं म्हणणं आहे. तरुण असावा, काम करणारा असावा, तळागाळातला असावा, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटता आलं पाहिजे, पत्रकार परिषद घेता आली पाहिजे, पोलीस अधीक्षकांना भेटता आलं पाहिजे, विकासाचं काही व्हिजन पाहिजे, समाज जोडण्याची काही कुवत पाहिजे, ताकद पाहिजे. नसता ह्या सगळ्या गोष्टी जर नाही झाल्या तर शेवटी विजय कुठल्या विषयावर मिळवायचा. जिल्हाध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा, केंद्रात भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता, ही सत्ता दिसली पाहिजे, कळली पाहिजे, खाली जाऊन मांडली पाहिजे. हे सगळं शासन दरबारी कामं करून घेतली पाहिजेत. त्याला कुवतच लागते ना. नुसतं पक्षाचं पद काही हे गळ्यात पाटी बांधून मिरवायचं पद नाही. त्याच्यामुळे पक्षाची हानी होते, त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान होतं. तुकाराम महाराज म्हणतात येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे कामं नव्हे. राजकारण किंवा पक्षाचं पद हे जबाबदारीचं पद आहे. ते सांभाळण्याची कुवत ताकद असलेल्या माणसाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. तर एकूणच आपण पाहिलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता पक्ष जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि अशातच आमदार नारायण कुचे हे देखील बबनराव लोणीकर यांच्या गटात सामील झाल्याने हे जिल्हाध्यक्ष पद नेमकं आता कुठल्या गटाकडे जातं हे अगदी आता येणारा काळ सांगणार आहे. त्यामुळे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना.